शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी पिशोर येथे बैठक। नवभारत कामगार संघटनेच्या पुढाकाराने आंदोलनाची दिशा ठरली। दिनांक 4 जानेवारी पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल येथे नवभारत कामगार संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। पिशोर व परिसरातील शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। ही बैठक नवभारत कामगार संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। यावेळी मार्गदर्शन करताना किशोर पाटील यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि पोटाची काळजी घेणारे शालेय पोषण आहार शिजवणारे कर्मचारी स्वतः मात्र आर्थिक अडचणीत जीवन जगत आहेत। अत्यल्प मानधन, कोणतीही सामाजिक सुरक्षा नसणे, भविष्य अंधारात असणे ही मोठी शोकांतिका आहे। या असंघटित वर्गाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी नवभारत कामगार संघटना कटिबद्ध आहे। मानधनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। या बैठकीला पिशोर व परिसरातील शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या प्रसंगी नवभारत कामगार संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष जयराम नागे तसेच मुरलीधर वकडे, विलास दहेतकर, विनोद मोकासे, संजय मोकासे, साहेबराव सूर्यवंशी, उषाताई रामहरी निकम, रोहिणीताई निकम, रेखाताई मोकासे, कलीमभाई पठाण, सुनीता विलास दहेतकर, राजेश्री प्रमोद मोकासे यांच्यासह परिसरातील असंख्य पोषण आहार शिजवणाऱ्या महिला कर्मचारी उपस्थित होत्या। या बैठकीमुळे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला नवी दिशा मिळाल्याचे चित्र आहे। आज पिशोर सर्कल या ठिकाणी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली। संघटनेचे अध्यक्ष मान्य सुभाष पाटील साहेब यांच्या आदेशाप्रमाणे कन्नड तालुक्यामध्ये सर्कलनिहाय शालेय पोषण आहारच्या बैठका घेण्यात येणार आहे। या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असलेले संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयराम नागे, त्याचप्रमाणे विलास दहेतकर, विनोद मोकासे, त्यानंतर सुनीताताई बनकर, कविताताई हे आमचे सगळे प्रभारी जे काम करणारे आहेत किशोर सर्कलमध्ये। यासाठी आम्ही आज बैठकीचा अजेंडा जो आहे आमचा, तर या बैठकीसाठी आम्ही 2,500 जे आमचं मानधन आहे हे 1,000 रुपये वाढ आम्हाला 2024मध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती। ही वाढ आत्तापर्यंत कर्मचाऱ्यांना भेटली नाही व अशा अनेक अडचणींसाठी आम्ही आज तालुकानिहाय बैठका आयोजित केलेल्या आहे। येत्या काळामध्ये संघटनेकडून तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे व शासन दरबारी आमची व्यथा मांडण्यात येणार आहे।